जय महाराष्ट्र मित्रांनो, 2025 पासून भारतामध्ये जमीन नोंदणी आणि मालमत्तेशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत। रिअल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता वाढवणे, कर चोरी रोखणे आणि संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि सुरक्षित करणे हा या नवीन नियमांचा मुख्य उद्देश आहे। हे बदल केवळ जमीनदार आणि खरेदीदारांसाठीच महत्त्वाचे नाहीत, तर भाडेकरू आणि रिअल इस्टेट डेव्हलपर्ससाठी देखील हे बदल महत्त्वाचे आहेत। या नवीन नियमांमुळे एकीकडे नोंदणी प्रक्रिया सुलभ आणि जलद होणार आहे, तर दुसरीकडे बनावट नोंदी आणि जमिनीचे वादही थांबणार आहेत। मग आता या नवीन नियमांचा सामान्य लोकांवर आणि रिअल इस्टेट क्षेत्रावर कसा परिणाम होईल ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। 2025 पासून जमिनीच्या नोंदणीसाठी आधार कार्ड दाखवणे बंधनकारक होणार आहे। बनावट नोंदणी रोखण्यासाठी हा नियम आणण्यात आला आहे। यामुळे मालमत्तेच्या खरेदी विक्रीमध्ये पारदर्शकता वाढेल आणि फसवणुकीच्या घटना कमी होतील। बनावट कागदपत्रांवर बंदी येणार आहे। मालमत्तेच्या मालकीची सहज पडताळणी होणार। बेनामी गुणधर्मांवर नियंत्रण मिळणार। कर चोरी कमी होणार। हा नियम जमीन मालक आणि खरेदीदारांची ओळख सुनिश्चित करेल, ज्यामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारचे वाद टाळता येतील। नवीन नियमांनुसार संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे। यासाठी एक विशेष पोर्टल सुरू केले जाईल, जेथे लोक त्यांची कागदपत्रे अपलोड करू शकतील आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतील। 2025 पासून स्टॅम्प पेपर ऐवजी इलेक्ट्रॉनिक स्टॅम्पचा वापर केला जाईल। ही प्रक्रिया जलद आणि सुरक्षित करेल। ई स्टॅम्पिंगमुळे स्टॅम्प पेपरच्या बनावटगिरीला आळा बसण्यास मदत होईल। नवीन नियमांनुसार रजिस्टर डिजिटल स्वाक्षरी वापरेल। हे केवळ प्रक्रिया जलद करणार नाही, परंतु कागदपत्रांची सत्यता देखील सुनिश्चित करेल। डिजिटल स्वाक्षरीचे फायदे: उच्च सुरक्षा, जलद प्रक्रिया, दूरस्थ प्रमाणीकरण वैशिष्ट्य, पेपरलेस पद्धत। डिजिटल स्वाक्षरीमुळे कागदपत्रांमध्ये कोणताही बदल किंवा छेडछाड होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।